जिसका हमें था इंतजार वो घडी आ गई है। अर्थातच काय तर फार्मसी ऍडमिशन 2025 साठी कॅप राऊंड सुरू झालेले आहेत आणि काही वेळापूर्वी अर्थातच काही तासांपूर्वी काही मिनिटांपूर्वी सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केलेला आहे कॅप राऊंडच्या डेट। यस यस सही सुना है आपने, आपण खऱ्या अर्थानं एकदम एकदम जागा झाली आहे सीईटी सेल आपल्यासाठी आणि बघूयात आता सीईटी सेल आपल्यासाठी काय काय काम करते। मी सध्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे, आताच थोड्या वेळापूर्वी कॅप राऊंडच्या डेट्स दाखवत होता आणि मी एकदा तुम्हाला एक जादू दाखवणार आहे। ती जादू म्हणजे काय ते सुद्धा बघायचं आहे। अगदी थोड्या वेळापूर्वी वेबसाईट चालत होती, मात्र थोड्या वेळापूर्वी आता ज्यावेळेला आम्ही चेक करायला जातोय फार्मसी आणि डी फार्मसीवर ज्यावेळेला क्लिक करतो त्यावेळेला काय येतंय हे तुम्ही बघा। पण त्याच्या आधी मी एक सांगतोय, या एमएसटी सिटी फार्मसी ऍडमिशन रिगार्डिंग प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत। पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आतापर्यंत जर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर वाट कसली बघताय। प्रत्येक अपडेट या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। यस चला आपण फार्मसी आणि डी फार्मसी या वेबसाईटवर पोहोचलेलो आहेत आणि अगदी विचार कसला करताय ज्यावेळेला आपण इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जातो। इम्पॉर्टंट डेट्स मध्ये आतापर्यंत फक्त 12 तारखेपर्यंतच्या डेट्स होत्या, मात्र आता जर आपण विचार करतोय बघा 12 तारखेला 14 तारखेला फायनल मेरिट लिस्ट आली, हे सुद्धा अपडेट झालेलं आहे आणि डिस्प्ले ऑफ प्रोविजनली कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 हे 20 तारखेला येणार आहे। आता सीट मॅट्रिक्स काय असते तर प्रत्येक कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी सीट आहेत हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 20 तारखेला येणार आहे आणि ऑनलाईन सबमिशन म्हणजे काय ऑप्शन फॉर्मचं सबमिशन 21 तारखेला सुरू होणार आहे। तुम्ही ऑप्शन फॉर्म 21 तारखेपासून भरू शकता ते 23 तारीख तुमच्याकडे 3 दिवसाचा कालखंड आहे। या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर कॅप राऊंड 1 चे रिझल्ट हे 25 तारखेला म्हणजे 25 सप्टेंबरला येणार आहेत। त्याच्यानंतर 26 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत तुम्ही कॉलेज ऍक्सेप्ट करू शकता म्हणजे फ्रीज करू शकता किंवा बेटरमेंट साठी जाऊ शकता। त्याच्यानंतर रिपोर्टिंग करायचं आहे कॉलेजला 26 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान म्हणजे 3 दिवसाचा कालखंड आपल्याकडे कॉलेजला रिपोर्टिंग करण्याकरता असतो कॅप राऊंड 1 साठी आणि अगदी पर्यंत कॅप राऊंड 2 त्याच्यानंतर कॅप राऊंड 3 आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड 4। यस 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 अशा कॅप राऊंडच्या डेट्स अनाउन्स झालेल्या आहेत। तर पटकन जा वेबसाईटवर आणि सगळ्या डेट्स बघा आणि कॅप राऊंडच्या तयारीला लागा। ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतो याच्याबद्दल आपण डिटेलच व्हिडिओ बनवणार आहोत। उद्या सीट मॅट्रिक्स काय असतं हे सुद्धा आपण बनवणार आहोत, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण आपले लवकरात लवकर 6000 सबस्क्रायबर होणार आहेत आणि आशा करूयात की कॅप राऊंड 1 स्टार्ट होईपर्यंत आपले 10,000 सबस्क्रायबर व्हायला पाहिजेत आणि जर ते तुम्ही केलं तर तुमच्या सर्वांसाठी आपण जी फ्री काउन्सिलिंग सिरीज स्टार्ट केलेली आहे, आजच आपण 100 विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे। उद्या त्याचा आकडा आपण 500,000 पर्यंत नेऊ शकतो आणि 1500 विद्यार्थ्यांनी त्यासाठी रजिस्टर केलेलं आहे। तुम्हाला रजिस्टर करायचं असेल तर कॉमेंट करू शकता आणि आम्ही तुमच्यासाठी लिंक त्यामध्ये देऊ, बरोबर। यस तर हा होता आजचा अपडेट। हा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। यस ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू। यस लक्षात ठेवा। त्याच्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे काय बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगायची ते म्हणजे काय तर आपल्या सगळ्या मित्र जे असतील तुमचे 7वी पासून ते 10वी पर्यंत शिकणारे अशा विद्यार्थ्यांना एक गोष्ट आपण खूप जास्त भारी देतोय ती म्हणजे काय MV सॅट। तर तुमच्या त्या सर्व मित्रांना MV सॅट बद्दल सांगा, मेगा वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट, आणि त्यांना सुद्धा या चॅनलची लिंक शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या चॅनलचा खूप खूप फायदा होईल। ऑल द बेस्ट।